नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेले 55 भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात, त्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. आपल्या सर्वांना जर हे चरित्र किंवा इतर कथा ऐकावयास आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्यापैकी जर कोणी लेखक असेल आणि त्यांना जर असं वाटत असेल की आपल्या कथाही या चॅनलवर प्रसिद्ध व्हाव्यात, तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती त्यांनी आपल्या कथा नक्की पाठवाव्यात. त्यांना चॅनलवरती निवडक कथांना प्रसिद्धी दिली जाईल. भाग 56. ज्योतिबा पाडे विदर्भातील एका जिल्ह्यात राहणारे शेतकरी. विदर्भ हा त्या काळापासूनच अवर्षणग्रस्त परिसर म्हणून ओळखला जायचा. ज्योतिबाची 2 एकर शेती होती. बायको व मुलाबाळांचा संसार होता. दिवस चालले होते. ज्योतिबाच्या कानी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची माहिती आली व त्याने आपल्या बायकोस विचारले की आपणही त्या परमात्म्याच्या दर्शनास जाऊया का. बायको ही सुशील होती. तिने जाण्यास लगेच होकार देता. ज्योतिबा आपल्या पत्नी व मुलांसह अक्कलकोटास आला. जेव्हा ज्योतिबा पत्नी व मुलांना घेऊन खासबागेत बसलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास गेला, तेव्हा त्याला पाहताच स्वामी उद्गारले, ज्योती, आत्ता आलास का. ज्योतीची नजर श्री स्वामी समर्थांच्या नजरेस भिडली व क्षणात ज्योतिबाची समाधी लागली. श्री स्वामी समर्थ मेरू शिखरावरील आपल्या लीला सहचराची वाटच पाहत होते. निर्धन व फाटक्या वेशातील ज्योतिबा करुणाघन भक्तवत्सलासमोर हात जोडून उभे होते. श्री स्वामीरायाला ज्योतिबाने प्रेमपूर्वक लोटांगण घातले. आता स्वामी आज्ञा जशी होईल तसे वागावे असे मनी ठरवले. तेवढ्यात श्री स्वामींनी प्रसन्नतेने विचारले, क्यों, खबर कैसी. ज्योतिबा नम्रतेने म्हणाला, महाराज, आपल्या चरणाशी जागा द्यावी. मला जमेल तशी सर्व सेवा मी मनापासून करेन. सर्व अंतर्यामी श्री स्वामी राजांनी मोठ्या आनंदाने अच्छा अशा शब्दात त्यांना अनुमती दिली. त्या क्षणापर्यंत ज्योतिबा कोण व कुठला हे कोणासच ज्ञात नव्हते व श्री स्वामींनी समर्थांनी इतक्या सहजासहजी त्या सेवेस ठेवून घेतल्याने सर्व लोक व सेवेकरी आश्चर्यचकित झाले. दुसऱ्या दिवशीपासून या ज्योतिबाने श्री स्वामी समर्थांची अविरत सेवा सुरू केली. ज्योतिबा फारसे कोणासही बोलत नसे. सर्व दिवस मौन राखीत. भक्तमंडळींबरोबर राहून जी काही सेवा करता येईल ती करीत. बायको व मुलांना परत गावी पाठवून दिले. गावात भिक्षा मागून उदरभरण करीत. भिक्षेत जे काही तुकडे मिळतील त्याचा नैवेद्य श्री स्वामी समर्थांना दाखवीत आणि मग स्वतः खात. निर्मोही निरहंकार स्वभावाचे ज्योतिबा त्यामुळे सतत संतुष्ट असत. वटवृक्षाच्या मागे कर्जाळकरांच्या वाड्यासमोर श्री स्वामी समर्थांसाठी एक छपराचे देवालय जे बांधलेले होते, तेथे परशुराम लंगोटीवाले सेवेकरी राहून योगीराज श्री स्वामी समर्थांच्या काष्ठपादुका पूजित असत. तेथेच ज्योतिबाही त्यांच्याबरोबर राहू लागले. श्री स्वामी समर्थ वडाखाली बसत व विश्रांती देवालयात घेत. वटवृक्षाच्या समोर विहीर होती, परंतु त्या विहिरीचे पाणी मचूळ व खारे होते. अशावेळी पिण्याचे पाण्यासाठी मुरलीधर मंदिरासमोरील नवी विहीर किंवा गाव तलावाजवळ जाताना वाटेत लागणाऱ्या साखर विहिरीवरच जावे लागे. एकदा महाराजांनी पिण्यासाठी पाणी मागितले म्हणून ज्योतिबा डोक्यावर घागर व हातात दोरखंड घेऊन साखर विहिरीवर निघाले. स्वामींनी विचारले, कहाँ जा रहे हैं. इथे पिण्याचे पाणी असता तिकडे कुठं चाललास. तिथले पाणी व इथले पाणी सारखेच आहे. गडबडलेला ज्योतिबा सांगू लागले, स्वामी, या विहिरीचे पाणी मचूळ आहे व कोणीही वापरत नाही. महाराज ताडकन उत्तरले, अरे कैसा है तू, पागल कहीं का. खींचो पानी यहाँ का. यहाँ पानी नमकीन नहीं, रुची का मीठा, चखो यहाँ. श्री स्वामी समर्थांवर विलक्षण श्रद्धा व भक्ती असलेल्या ज्योतिबांनी त्याच विहिरीतील पाणी काढले व चाखून पाहिले असता ते अत्यंत मधुर निघाले. सर्व साक्षी स्वामींनी असे अमानवी अतर्क्य घडवून आणले होते. श्री स्वामी समर्थ ज्योतिबास विचारू लागले, अरे खारे पाणी गोडे झाले का. तिकडच्या चवीचे पाणी साखरेसारखे आहे, तसेच आता या विहिरीचे पण झाले आहे ना. ज्योतिबाकडे श्री स्वामींच्या प्रश्नाचे उत्तरच नव्हते. ज्योतिबा पाडे हे मूळचे स्वभावाचे अबोल असले तरी नेहमी परमात्म्याच्या आसपास राहून पडेल ती सेवा करत. सदैव सेवकाप्रमाणे हात जोडून उभे राहण्याचा त्यांचा शिरस्ता होता. एके दिवशी धीर धरून ज्योतिबाने श्री स्वामी समर्थांना नम्रपणे विचारले,
महाराज, या श्रीपाद श्रीवल्लभांच्या सेवेत सदैव राहता यावे ही एकच इच्छा आहे. मी कोठे राहू ते तुम्हीच सांगा. ज्योतिबांच्या प्रश्नास स्वामी समर्थ सर्वांसमोर उत्तरले. जहाँ तू वहाँ मैं, और जहाँ मैं वहाँ तू. ज्योतिबाचा आनंद आता गगनास भिडला होता. ज्या वटवृक्षाखाली योगीराज श्री स्वामींनी उत्तर दिले त्याच वृक्षाखाली जन्मभर अखेरपर्यंत राहण्याचा ज्योतिबांनी निश्चय केला. अखेरपर्यंत वडाच्या पारंब्या धरून राहिले. योगीराज श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील व्यस्तवास तेथे जातील तेथे सेवा करण्यास ज्योतिबांची हजेरी असेच. श्री स्वामीरायांच्या आसपास शेकडो सेवेकरी असत, परंतु सर्वजणात ज्योतिबा हे एकमेव अंतरंग सेवक व शिष्य होते. ज्योतिबा हे अन्य सेवेकऱ्यांप्रमाणे श्री स्वामी समर्थांच्या पुढे येणाऱ्या जिन्सांवर कधीही ताव मारत नसत. एकदा श्री स्वामींनी ज्योतिबास भिक्षा मागून आणण्याची आज्ञा केली. सद्गुरूंच्या आज्ञा शिरसावंद्य मानून ज्योतिबा भिक्षेस निघाले. काय मिळाले याचे भान नसलेल्या ज्योतिबांच्या झोळीत शिळे पाके अन्नाचे तुकडे जमा झाले. उदरभरण हे ज्योतिबांसाठी एक यज्ञकर्मच होते. भिक्षा मागून आल्यावर ज्योतिबांनी आपली झोळी श्री सद्गुरूंच्या चरणावर ठेवली. झोळी उचलून योगीराज श्री स्वामी आता त्यातली शिळेपाके तुकडे मोठ्या चवीने खाऊ लागले व सर्व फस्त केले. ज्योतिबा हात जोडून उभे राहून श्री स्वामींना प्रेमाने निहाळत होता. श्री स्वामींनी ज्योतिबास विचारले, अब तू क्या खाएगा? यश किंचित शिष्याला श्री स्वामींनी आपल्या चरण रजात लोळवले होते. आपण मागून आणलेली भिक्षा परमात्मा योगीराजात प्रथम सेवन करतात म्हणजे त्यांनी या शिष्याला आपल्यात सामावून घेतले होते हे परम सत्य होते. अंतरंगातील या जाणीवेने ज्योतिबाची भूकही हरपली होती व आनंदाच्या लहरी उठत होत्या. परंतु अजून परीक्षा संपली नव्हती. रिकामी झोळी ज्योतिबांच्या हाती देऊन श्री स्वामी म्हणाले, और ला जा. गुरु आज्ञा मानून ज्योतिबा परत गावात निघाले. भिक्षेला दुपार उलटून गेली होती. भिक्षा मिळण्याची काहीच शक्यता नव्हती. सद्गुरूंवर असीम श्रद्धा असलेल्या ज्योतिबांच्या हे ध्यानीही नव्हते. पण आश्चर्य, स्वर्गातून अप्सराच सिद्धपाद घेऊन धावल्या. झोळी निरनिराळ्या पक्वानांनी भिक्षेनी भरून गेली. ज्योतिबा भिक्षा घेऊन परतले व श्री स्वामींच्या चरणावर अर्पिले. परमदयाळू मातास्वरूप श्री स्वामी समर्थांनी स्वहस्ते त्या दिवशी ज्योतिबास पक्वानांचे घास भरवले. भक्ताच्या मुखात प्रेमाने घास भरवणारा भगवंत अक्कलकोट पहिल्यांदाच पाहत होते. तदनंतर ज्योतिबास कधीही भिक्षा म्हणून शिळेपाके अन्नाचे तुकडे कधीच मिळाले नाहीत. योगीराजांनी त्याच्या भिक्षेची व देहाची झोळी रिक्त न ठेवण्याची जबाबदारी आता घेतली होती. अबोल ज्योतिबा हे एक विलक्षण विरागी व्यक्तिमत्व होते. एके दिवशी रात्री श्री स्वामी समर्थ वटवृक्षाखाली निजले असता ज्योतिबा तोंडाने हळूहळू नामस्मरण करीत श्री सद्गुरूंचे पदसंवाहन करत होते. बाकीची सर्व मंडळी ही गाढ झोपी गेली होती. स्वामी अचानक उठून बसले व ज्योतिबाला म्हणाले, ज्योती, तू मला अजून ओळखले नाहीस का? ज्योतिबाने नकारात्मक मान हलवताच श्री स्वामींनी स्मित करून ज्योतिबाच्या डोक्यावर हात ठेवला. मेरू पर्वताखालील त्या योग्यास मानस सरोवराच्या किनाऱ्यावरील सहस्र शंखातून परिवर्तित होणारा ओंकारनाद ऐकू येऊ लागला. व मी कोण आहे व आपल्या लीला सहचराचे कार्य काय आहे याचे ज्ञान तक्षणी झाले. ज्योतिबाचे डोळे मिटलेले होते. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. परमात्म्याने खूण दाखवली होती. आता श्री स्वामी समर्थांच्या मुखातून परमधर्माविषयीचे ज्ञानामृत पाझरू लागले, जे फक्त ज्योतिबासाठीच होते. श्री स्वामी हसत ज्योतिबास म्हणाले, खाला हमको तृप्ती. शास्त्र किंवा योगाधिक कसलेही शिक्षण नसलेल्या आपल्या निस्पृह लीला सहचरास श्री स्वामी समर्थांनी परमपदास पोहोचवले. सारे काही आनंदरूप व आनंदस्वरूप होऊन राहिले. भाग 56 समाप्त. धन्यवाद. नमस्कार. कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेलील 56 भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐकत आहोत. आपल्या सर्वांना हे चरित्र ऐकावयास कसे वाटले हे मला तुमच्या कमेंट्समधून नक्की सांगा. आपल्यापैकी काही जण लेखक असतील, काहींच्या कथा लिहिल्या असतील तर त्या कथा या चॅनलवरती प्रसिद्ध केल्या जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. त्यावरती जर आपण या कथा पाठवल्या
तर आपल्या नावासकट त्या प्रसिद्ध केल्या जातील. या कथा ऐकायला आपल्याला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भाग 57. श्री माणिक प्रभूंचे एक शिष्य व गाढे राजा नरहर रावराया बहादूर हे हैदराबादचे. निजामाने गौरवलेला राजा नरहर रावराया हे श्री माणिक प्रभूंची अविरत सेवा करत असत. परंतु अपत्यप्राप्ती झाली नव्हती. घराण्याच्या वारसासाठी राजेसाहेब तळमळत होते. श्री माणिक प्रभूंनी हे जाणून एकदा प्रसन्न होऊन त्यांना फुले, खारका व भस्माचा एक गोळा दिला. आता आपल्या संसाराची परंपरा कायम राहील असे राजेंना वाटू लागले. पुढे श्री प्रभुकृपेने नरहर रावरायांना मुलगा झाला व त्याने श्री माणिक प्रभूंना त्याचे नाव ठेवण्यास प्रार्थना केली. श्री प्रभूंच्या सूचनेप्रमाणे इसवी सन 1850 जन्मलेल्या या भाग्यवान मुलाचे नाव शंकरराव असे ठेवण्यात आले. वयाच्या 25व्या वर्षी या मुलाची मुंजीची सरफराजी करण्यात आली व इसवी सन 1857 त्यास राजा अमानवंत बहादूर ही पदवी व 2000 रुपयांची मनसब मिळाली. राजा नरहर रावराया यांच्या निधनानंतर इसवी सन 1860 छोट्या शंकररावास दिवाणी दप्तराची शिरस्तेदारी, कंठी, सरपेच व रावराया ही पदवी व इतर सर्व जहागिरी मिळाल्या. इसवी सन 1865 शंकररावाचा विवाह झाला. इसवी सन 1872 म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी राजे शंकरराव रावराया काशी, प्रयाग व गयेच्या त्रिस्थळी यात्रेस गेले. श्री माणिक प्रभूंनी समाधी घेतल्यानंतर शंकरराव रावरायांच्या कानी अक्कलकोटांच्या स्वामी समर्थांचे नाव आले होते. श्री स्वामी समर्थांचे शक्य झाले तर दर्शन घेऊ या इच्छेने निघालेले रावराया अक्कलकोटास न जाता सरळ त्रिस्थळी यात्रेस गेले. काशीस पोहोचल्यावर गंगास्नान आटोपून शंकरराव श्री काशी विश्वनाथाच्या दर्शनास मंदिरास पोहोचले. मंदिराच्या गाभाऱ्यात शिरताच त्यांना शिवपिंडीस दिसेनाशी झाली व त्या जागी एक दैदिप्यमान, अजानुबाहू, उंच, सुहास्य वदन, प्रसन्न यतिमूर्ती दिसू लागली. राजेंनी क्षेत्रोपाध्यांना त्या अतर्क्य घटनेबद्दल सांगितले. क्षेत्रोपाध्याय म्हणाले, राजे, आपल्या कुलधर्मादी काही नवस बोललेला फेडायचा राहिला आहे का? व काही बोलून गेला असाल तर आठवून पहा. राजांच्या लक्षात आले की अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला होता व तो पूर्ण न करताच काशीला निघालो आहे. तेच तर हे असावेत का? तोच योगीराज श्री स्वामी समर्थास दिसेनासे झाले व विश्वनाथाचे शिवलिंग दिसू लागले. शंकरराव जड मनाने तसेच पुढे निघाले व प्रयाग आणि गयेचेही यात्रा यथासांग पार पडली. त्रिस्थळी यात्रा संपवून परतीच्या प्रवासास निघालेल्या शंकररावांची प्रकृती एकदम बिघडली. चेहऱ्यावरचा तजेला लोप पावला. त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला. परंतु आत्तापर्यंतची श्रद्धा व माणिकप्रभू व पर्यायाने श्री दत्तप्रभूंवर असल्याने अक्कलकोटास न थांबता गाणगापुरात आले. तब्येतीस थोडा उतार पडल्यावर हैदराबादेस परत गेले. पुढच्याच वर्षी श्री क्षेत्र पंढरपुरास यात्रेस जाऊन गाणगापुरास जात असता परत वाटेत असलेल्या अक्कलकोटचा त्यांना विसर पडला. गाणगापुरात जाऊन 3 महिने विविध अनुष्ठाने केली, कारण राजांना राजक्षयाचा विकार व ब्रह्मसंबंध बाधा झाली होती. श्री दत्तप्रभूंच्या कृपेने ब्रह्मसंबंधांची बाधा सुटली, परंतु फक्त 24 वर्षांच्या शंकररावांची तब्येत काही सुधारत नव्हती. अखेरीस श्री दत्तप्रभूंनी दृष्टांत दिला की अक्कलकोटला गेल्याशिवाय आरोग्यप्राप्ती तुम्हाला होणार नाही. तेव्हा शंकरराव रायराजे नाईलाजाने अक्कलकोटास आले. राजे अक्कलकोटास आले तेव्हा योगीराज श्री स्वामी समर्थ वटवृक्षाजवळील कर्जाळकरांच्या माडीवर पलंगावर पहुडलेले होते. शंकरराव तेथे श्री स्वामींच्या दर्शनाकरता आले. श्री स्वामी समर्थांना पाहताच शंकररावास कळले की श्री काशी विश्वनाथाच्या लिंगांच्या ठिकाणी दर्शन दिलेले यतिवर्य दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थच आहेत. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन जवळ बसलेल्या सुंदराबाईस श्री स्वामींनी आपल्या प्रकृतीविषयी विनंती करण्यास सांगितले. सुंदराबाईंनी राजेरायांकडे पैशाची मागणी केल्यावर राजेंनी सुंदराबाईस हवे तितके पैसे देण्याचे वचन दिले. सुंदराबाईंनी श्री स्वामींकडे शंकरराव यांच्या प्रकृतीस आराम पडेल असे करावे अशी विनंती करताच योगीराज श्री स्वामी ताडकन उठले व शेख नूरच्या दर्ग्याच्या दिशेने चालू लागले.
बरोबर बाकी भक्त मंडळी व शंकररावही धावू लागले. महाराज गेले ते थेट कब्रस्तानात. तेथे एका बाजूस थडग्यासाठी खोदून ठेवण्यात आले होते. त्या खड्ड्यात श्री स्वामींनी आपली छाती टाकली व काही वेळ खड्ड्यात निजून राहिले. उठून बाहेर येऊन शंकरराव राजेराजांना म्हणाले, लिंबाचा पाला बारीक वाटून त्यात 9 मिरे घालून ते औषध म्हणून घ्यावे. इथे बसलेल्या सर्व फकीरांना खाना द्यावा. परमात्मा योगीराजांच्या तोंडून जे शब्द निघत तेच उपाय व औषध हे सर्वजण जाणून होते. राजेरायांनी त्याप्रमाणे कार्यवाही केली. कबरीवरही उंची वस्त्रे चढवली. पुढे 8-10 दिवस अक्कलकोटातच राहिले. तब्येतीत भरभर उतार होऊ लागल्यावर श्री स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन हैदराबादला परतले. पुढे 4-5-6 महिन्यात शंकरराव राजेराय पूर्ण खडबडीत बरे झाले व परत श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थांच्या अनोख्या कृपेची अनुभूती घेतलेल्या शंकरराव राजेरायांनी श्री स्वामींना सांगितले की आपल्या कृपेने माझी तब्येत सुधारून मी आता खडखडीत बरा झालो आहे. मी आपल्या चरणी 10,000 रुपये अर्पण करण्याचे उदक सोडले आहे. त्या रुपयांचे काय करावे याची आज्ञा द्यावी. राजेरायांचे हे बोलणे ऐकताच जवळच बसलेल्या चोळप्पा व सुंदराबाईंच्या मनात लोभ सुटला. दोघेही जण ते पैसे आता आपणास कसे मिळतील अशी आशा धरू लागले. अंतर्यामी श्री स्वामी त्या दोघांची मजा पाहत होते. श्री स्वामी कधीकधी चोळप्पा जैन तर सुंदरबाईस बोडकी म्हणून हाक मारीत. स्वामी राजेरायास म्हणाले, या बोडकी व या जैनास काही देऊ नकोस. या पैशातून अक्कलकोट ग्रामाबाहेर छोटा मारुतीच्या देवळासमोर गुनेगच्ची मठ बांधावा. शंकरराव राजेरायांनी आज्ञाप्रमाण मानली. सुंदराबाई व चोळप्पांची तोंडे पडली. श्री स्वामी आज्ञेनुसार चुनेगच्ची मठाची आखणी व उभारणी सुरू झाली. हा तयार होणारा डौलदार मठ पुढे अक्कलकोटचे राजभूषण होणार होता. श्री स्वामी समर्थांनी आपला भूतलावरील भौतिक देहाचा प्रवास संपवण्यापूर्वी काही वर्ष आधीच याप्रमाणे भविष्याची पूर्वतयारी सुरू केली होती. परंतु भक्तीत व प्रेमात डुंबलेल्या भक्तांना व सेवेकरांना याचे आकलन होत नसे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेनंतर शंकरराव राजेरायांचे जीवनच बदलून गेले. त्यांच्यामध्ये इतकी लीनता व नम्रता बांधली की स्वतः राजे श्री गुरुदरबाराचा केरकचरा काढत असत. सत्तेचा अहंकार त्यांच्या मनास यत्किंचितही शिवला नव्हता. अक्कलकोटात आले त्यावेळी फक्त श्री स्वामी सेवक म्हणूनच वागण्यात आपला शिरस्ता त्यांनी कधीही सोडला नाही. राजे पण डोक्यात कधी गेले नाही. हे सर्व ईश्वरानुग्रहाचेच होते. शंकरराव राजेरायांचे श्री स्वामी समर्थांवरील प्रेम व भक्ती दिवसेंदिवस वाढू लागली. एके दिवशी शंकररावांनी श्री स्वामींना विनंती केली, देवा, आपल्या पवित्र कंठामध्ये माणिक मोत्यांची युक्त रत्नजडित कंठी द्यावी अशी इच्छा आहे. श्री स्वामी हसू लागले व म्हणाले, आम्ही पडलो संन्यासी, फकीरी आमची वृत्ती, आम्हाच असले अलंकार कशाला. शंकरराव म्हणू लागले, देवा, माझा एवढा हट्ट पुरवाच. शंकररावांसारख्या निष्पाप भक्ताचे मन स्वामींनी मोडले नाही. स्वामी म्हणाले, जशी तुझी इच्छा. रामराजेंना अतिशय आनंद झाला. अप्रतिम अशी कंठी माणिक मोती व हिरेजडित राजेरायांनी करवून घेतली. श्री स्वामींनी राजेरायांना स्वहस्ते ती आपल्या गळ्यात घालण्यास सांगितली. राजेरायांनी प्रेमाने कंठी श्री योगीराजांच्या गळ्यात घालताना श्री स्वामींचा कायास्पर्श राजेरायांच्या हातास झाला व त्वरित समाधी लागली. हिमालयातील मानस सरोवराच्या काठावर बसलेले श्री स्वामी दिसू लागले. 300 सिद्धांच्या बरोबर राजेरायही समोर बसले होते. लक्ष शंखातून ओंकार ध्वनी ऐकू येऊ लागला. अंतरीची खूण पटली आणि डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. भाग 57 समाप्त. धन्यवाद.